राम राम मंडळी, तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. जसं की रोजचं उठल्याप्रमाणे आज आपण नव्हतं आवरत. आज आवरत होतं भूषण शेट, कारण की आज भूषण शेटला काम काय लवकर गेलं नव्हतं. चालतंय म्हणलं आवरा. मग त्यांचं आवरण म्हणजे काय खतरनाक असतं. कोपरानं कोपरा पार कोणा कोणा झाडून घ्यायचा. चालतंय म्हणलं घ्या आवरून तुम्ही. काय आपण आपलं पाणी तापाय ठेवलेलंच, मग तापून झालं तो ओकेमध्ये म्हणलं आता आंघोळीची तयारी करावी. काय नेली बादली आपल्या बाथरूममध्ये खड्ड्यामध्ये एकदम असं नियोजन करून टाकलं आंघोळीचं. म्हणलं आता गिजर आत नको ठेवायला, मग त्याला बाहेर आपलं अडकावलं जागेवर रोजच्या. मग आपण पुढच्या कामाला आपल्या सुरुवात करावी म्हटलं. आता पुढचं काम काय नाही, आवरून आपण चाललेलो आता स्वारगेटला. जरा कामं होती आपली, काय असंच बोंबल्या थंडायचे कामं, दुसरं काय काम असणार आहेत आपल्याला. मग काय नंतर ना घेतली गाडी शेटची आपल्या अनिकेत शेटानं आम्ही आपलं निघालेलो. काय आज वाघाला जरा खरेदी करायची होती, त्यामुळे वाघ निघालेलं तावातच. त्यामुळे काय विषयच खोल होता. त्यात वातावरण पण चांगलं खतरनाक झालं. मग आपल्या काय पार्किंग एरियात गाडी लावली आपली, म्हणजेच शनिवार वाड्याचं तिथं. मग तिथनं आपण डायरेक्ट निघालो आपण आत दगडूशेठच्या तिकडं खरेदीला. काय जरा वाघाला थोडीशी खरेदी करायची होती, लई नव्हती करायची. मग इथनं आपण बघा पाय चाललो डायरेक्ट आपण दगडूशेठच्या तिकडं. वातावरण पण काय एकदम खतरनाक होऊन गेलं. पाऊस यायच्या तारखात होताच, पण शेट म्हणलं भुका लागल्या त्या. चालतंय म्हणलं चला आपण स्पॉंज डोसा खाऊन घेऊ म्हणलं. मग काय ओकेमध्ये स्पॉंज डोसा खाऊन कामं विमा करून परत आलो माघारी. त्यात मग ओंकार शेट म्हणलं आपल्याला परत आपल्याला काहीतरी खायला जाऊ, भुका लागल्या त्या. मग शेटनं आम्ही दोघं डायरेक्ट गेलो पुरी भाजी खायला. मग काय इथंच पुरी भाजी आपल्या दिवसात शेवट करून भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओ.